मवियाच्या एकूण 49 आमदारांपैकी 2 आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे। मानखुर्दचे सपाचे आमदार अब्बू आझमी यांनी देखील शपथ घेतलेली आहे, तर वडगाव शेरीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांनी देखील आज शपथ घेतलेली आहे। तर इतर मवियाच्या आमदारांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून आपली शपथ आज घेतलेली नाही। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, मवियातील अवघ्या 2 आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे, तर उर्वरित 47 आमदारांनी आज शपथ घेतलेली नाही आहे। अगदी बरोबर आहे प्रथमेश, आपण बघितलं असेल तर आमदारांचा शपथविधी जो आहे तो विधिमंडळात सुरू आहे। महाविकास आघाडीकडून खरं तर या शपथविधीवर कुठेतरी बहिष्कार टाकण्यात आला आहे। ईव्हीएम मुळे हे सरकार निवडून आलेले असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे। मात्र याच महाविकास आघाडीत कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे इतर आमदार जे आहेत ते शपथ न घेता बाहेर गेले, मात्र अबू आझमी जे महाविकास आघाडीचे घटक पक्षात होते, महाविकास आघाडीसोबत त्यांनी खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणूक सोबत लढली होती, त्यांनी मात्र आज आपल्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे। तर दुसरे आमदार जे आहेत ते बापू पठारे जे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांनी देखील आज आमदारकीची शपथ घेतली। त्यामुळे कुठेतरी विरोधक वातावरण आमदारांनी आज शपथविधीवर खऱ्या अर्थाने बहिष्कार टाकलेला असतानाच महाविकास आघाडीच्या 2 आमदारांनी मात्र आज आमदारकीची शपथ घेतली। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीत एकी नाही का असा आता प्रश्न उपस्थित केला जातोय। प्रथमेश, नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात।